तर एक कविता तुमच्यासमोर ठेवतो. माझी खूप लाडाची कविता आहे आणि प्लीज सगळ्यांनी मन लावून ऐका. मराठवाडी भाषेत आहे आमच्या. तयार आहे सगळे? एक कविता आहे. आपलं गाव आठवते सगळ्यांना? ग्रामपंचायत जिथं माणसं असतात आणि जिवंत माणसं असतात. तर ते गाव आठवते सगळ्यांना? गावातला वड आठवते, पार आठवते, खंडोबा आठवते, महादेव आठवते, आड विहीर आठवते, शेत आठवते, मसनवटा आठवते, सगळं आठवते. ठीक आहे. आता विचार करा की त्या गावातल्या सगळ्या गोष्टी अशा उलट्या झाल्या तर ते गाव कसं दिसेल हे एक आजोबा आपल्या नातवाला सांगत होता, कारण त्याने ते गाव पाहिलं होतं. ठीक आहे. तर मी आजोबा, तुम्ही नातू. दूर तिकडं डोंगरा पल्याड एक गाव होतं. दूर तिकडं डोंगरा पल्याड एक गाव होतं. त्या गावाला माझ्याच गावाचं नाव होतं. दूर तिकडं डोंगरा पल्याड एक गाव होतं. त्या गावाला माझ्याच गावाचं नाव होतं. एक महादेवाचं मंदिर होतं त्या बी गावात. पर पिंड दारात नंदी गाभारात. अर म्हणलं हे काय, खाली डोकं वर पाय, हळद कुंकू लिंगावर आणि पंचामृत शिंगावर. गाव करायचंय वागणं मला काय पटलं नाही. साला एवढा अपमान देवाचं एक भी घर पेटलं नाही. घेतलं बाहेरून दर्शन, मग केली पाठ देवाला आणि महादेवानं मग म्हणत म्हणत शिव्या घातल्या गावाला. मंदिराच्या दारातून एक पायवाटीचं वळण दिसलं. बघू म्हणलं आज जाऊन गाव नेमकं हाय तरी कसलं. वाटत चालत चालत तेच वडाचं झाड होतं, परिते इथं उजव्या नाही डाव्या हाताकडं होतं. झाडाखाल्ल्या देवळात तोच मल्हारी मारदंड होता, पण दानपेटीत पैक टाकल्या 100 रुपये दंड होता. म्हणलं दंडच करायचा होता तर दानपेटीचं काम काय है ना. म्हणलं दंडच करायचा होता तर दानपेटीचं काम काय. तेव्हा समजलं आपण फक्त चिठ्ठी लिवायची, दान द्यायचं काम देवाचं आहे. गावामध्ये शिरलो एकदाच आणि ते पिपळाचा पार आला. शेतकरी होते थाटामध्ये, पण पाणी घेऊन सावकार आला. अरे तिच्या आईला म्हणलं हे काहीतरी अजबच आहे. आमच्या सावकारा मोर कुणाची उभारायची टाप नाही. नजर मही स्थिर झाली जेव्हा पारावरल्या मारुतीवर डोळं थांबलं. एवढंच काय ते मंदिर वाटलं जे होतं जरा नीट बांधलं. हनुमंतरायांना पाहताच काय ते जीवात जीव आला आणि लगेच तक्रार केली. शिवलिंगासोबत अनर्थ झाला. महादेवासनी उघड्यावर ठेवून नंदीचा गाभाऱ्यात थाट आहे. तो बाजूचा माकड तोंड्या बोलतो कसा, महादेवाचीच इच्छा असावी, शेवटी नंदीवर जगाचं पोट आहे. पुढं पुढं चालत गेलो आणि ते चिरेबंदी वाडा दिसला. वाडा अगदी तेव्हाच हो आमच्या घराजवळ आडा पासला. आमच्या गावच्या वाड्यात यानं भूताटकीचं सावट होतं आणि ह्या वाड्याच्या खिडकीतून बी कुणीतरी पाहत होतं. सांज होऊन गेली होती, मग ह्या जीवाचं पाणी झालं. आमच्या वाड्यात गेलेलं कोणी फिरून वापस नव्हतं आलं. तेवढ्यात एक आवाज आला, भिवू नकोस आत ये. तेवढ्यात एक आवाज आला, भिवू नकोस आत ये. एवढीच भीती वाटते ना व, तो काहीतरी मंत्र गाती. इच्छा नव्हती मध्ये जायची, पण पाय तिकडं चालू लागली. किर्र शांत रात्र ती मध्ये मृदुंग बोलू लागली. इच्छा नव्हती मध्ये जायची, पण पाय तिकडं चालू लागली. किर्र शांत रात्र ती मध्ये मृदुंग बोलू लागली. काळा कुट्ट तरी देख ना असा, कुणीतरी एकटाच मोर नाचतोय. म्हणला आवाज तर येतोय, पण हा मृदुंग कुठं वाजतोय. तर तेव्हा म्हणे तो काळ्या, तेव्हा म्हणे दूर तिकडं कुण्या गावी कुणीतरी माझी सय काढतय. तो काय म्हणे, दूर तिकडं कुण्या गावी कुणीतरी माझी सय काढतय. दिसाचं शिन घालवाया कुणीतरी ज्ञानबा तुकाराम जोडतोय. मला विठ्ठला माफ कर याला. हा स्वतःलाच विठ्ठल समजायला. म्हणलं विठ्ठला माफ कर याला, हा स्वतःलाच विठ्ठल समजायला आणि मी विठ्ठलाचं नाव घेता पुन्हा मृदुंग वाजायला. तेवढ्यात त्या पारावरल्या माकड तोंड्यांनी, आठवते ना, तेवढ्यात त्या पारावरल्या माकड तोंड्यांनी याला पांडू म्हणून हाक दिली. आलो रे हानम्या म्हणून त्याला विनाचण्यामधून जागायला. निरोप घेतला महादोघांनी. शेताकडे ते निघून गेले. 2 पावलं चालले हसून माझ्याकडे बघून गेले. म्हणलं ह्या गावापरी आपलं गाव बरं, इथं कुणाचा कोणाला मेळ नाही. सगळे आपल्याच धुंदीत आहेत, कुणाला देव देवाला येळ नाही.
रात्र आता दाटून आली आणि गारवा झोंबू लागला. तेवढ्यात वाटत समशान आलं, माठोका थांबू लागला. ओम नमः शिवाय म्हणत नाही समशानाच्या आत शिरलो. ओम नमः शिवाय म्हणत नाही समशानाच्या आत शिरलो. समशान शांतीच्या काहुरात नाही तेवढा मारायचा उरलो. तिथल्याच्या कावाट्यावर एक जटा पडलेला बाबा होता. डोळे मिटून निपचित त्याच्या काच पायावर उभा होता. बेलाच्या, बेल माहिती ना, हा, बेलाच्या मधल्या पानागत त्या कपडावर जखम होती. म्हणलं बाबा नव अघोरी असावा म्हणून जवळ जायला जोखीम होती. लांब दाढी, दाट मिशा, पण मुद्रा त्याची शांत वाटली. गळा कोणी दाबल्यागत निळा म्हणून जरा भ्रांत वाटली. म्हणजे ह्याला सांगाय गावच्या महादेवाची काय कथा आहे. म्हणजे ह्याला सांगाय गावच्या महादेवाची काय कथा आहे. म्हणून एवढा शांत असा बहुतेक याला काय माहित नाही. सगळं ऐकून देखील, सगळं 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 ऐकून देखील तो फक्त गालात हसला. तेवढ्यात मागणं एक बैल हंबरला. तो झोपड्यात होता बसला. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.